अरे ह्या पूनमने काय झालं? पूनम काय झालं? तापगी पाला काय? हा पूनम उठ ना. काऊन अशी पडली आहे तू एवढं पांघरून निंदरून घेऊन? हा पूनम नाही हो, तापकीप नाही आला मले नाही काय फुलं कसंच लागून राहिलं. नाही का पोटरा एवढ्या दुखून राहिल्या, कंबरही दुखून राहिली आणि पूर्ण पायात नाही काय जसे गोळे भरून गेले. असं मन करते का पाय खाली ठेवावंच नाही. भलं कसं दुखून राहिलं, अंगही दुखून राहिलं. असं मन करून राहिलं का काहीच नाही करावं, बस झोपलंच राहू काय. आता तू वावरात गेली होती की नाही? काल वावरात गेली होती ना, तर त्याच्यानं भरलं असं ना पायात गोळे. मला तसंच वाटे, म्हटलं पहिल्या दिवशी गेलो होतो की नाही मजुराच्या मागं, तर त्या दिवशी मला असंच वाटे भरले पाय दुखून राहिलं त्याच्या माय बहीण. त्या म्हटलं कसं करू आणि कसं नाही. मग मेडिकलला गेलो, 2-3 गोळ्या आणल्या हातपाय दुखायच्या आणि खाल्ल्या आणि झोपलो. मग बाम गिम लावून चांगला, तर मग म्हटलं मला चांगलं वाटलं. आणि तू अशी करणं आणून दे का, तुला गोळीकडे आणून दे का मेडिकलमधून? मेडिकलमधून गोळी नाही बाप्पा, मी नाही खात. ऐकलं नाही का तुम्ही? बिना म्हणते डॉक्टरच्या चिठ्ठीची गोळी नाही खाऊ म्हणते, हानिकारक असते ते शरीरासाठी. मी नाही खात बाप्पा, मी नाही खात अशी गोळी. मग असं करणं, चल ना दवाखान्यात. दवाखान्यात चल ना, मी दवाखान्यात नेतो तुले. मग तो देऊन देते आणि ते गोळी आणून घेऊ आपण. मग काय म्हणतो, चलतं काय? मग लवकर बसून जाते. मग गोळ्या किड्या घेशील तर, नाही तर काय घेऊन बसशील काय? मग घेऊन बसायला सारा दिवसभर पाय ना किती दिवस निघून गेला म्हटलं. दिवस निघाले, मी बाहेरून येऊन गेलो. ते तर जाऊ द्या हो, पण आज जर अजून जा लागलं तर वावरात, मायाकून तर चालणं नाही होऊन राहिलं ना बसणं होऊन राहिलं. भल्ली कंबर दुखून राहिली, पायात ते गोळे आले. कसं करू मी? कशी नाही म्हणून मी? कशी नाही म्हणशील म्हणजे काय? एवढं दुखल्यावर काय वावरात जाणं होते काय आता? पहिन बाबा मी सांगून देतो त्याला, तिची तब्येत काही बरोबर नाही आणि ते काय जबरदस्ती नेणार आहे काय? तब्येत खराब आहे तरी काही बोलतो काय तू? आणि म्हणून देईन मी. आता तुला काय सवय आहे काय एवढे कामं गिमं करायची? आता बरंच असते पहिल्या दिवशी गोळे म्हणा, पण गोळे घेशील ना तू मेडिकलातली तर चांगली होऊन जातं. तर मग दवाखान्यात चल, आपण दवाखान्यात जाऊ आणि काय म्हणते तर औषध बिषध आणून घेऊ दवाखान्यातून. पण सध्या काही दवाखाने उघडणार नाही 11 वाजताच्या शिवाय. आणि तू म्हणता का मेडिकलच्यातली गोळी नाही पाहिजे. मग आता तुला तेव्हापर्यंत सहन करावं लागेल. हो ना, तोच तर विचार करून राहिली मी. भल्ली अकळली हो, भल्लीच अकळली. कसंच लागून राहिलं. मी एवढी अकळली म्हटलं, माझ्यापेक्षा तर राधिका ताईनं किती काम केलं काल वावरात. त्या किती अकळल्या असन, त्याच्याकडून तर उठणं नाही होऊन राहिलं असन. आणि त्या उठल्या काय तर, राधिका ताई उठल्या काय तर? बाप्पा सकाळीच उठल्या. मी गेलो आणि चहा दिला त्यानं सगळीले. चहा पाणी झालं, सगळं झालं. सकाळीच उठल्या त्या. तिला सवय आहे ना, घरी करते ना त्या. घरी करत नाही का कामं? आणि म्हटलं त्याच्या आईच्याही घरी जात जाय, त्या सवय आहे तिले. अहो सवय तर आहे, पण आता किती दिवसाच्या नंतर आता गेल्या तर मग त्या त्याचे अंग पाय अकळलंच असेल ना, अकळलंच असेल. पण तरी उठल्या बिचारे आहे ना. सगळीची चहा पाणी केली. मी जराशी उतरतो आणि जातो मी जरासं करू लागतो त्याला. करू लागतो? काही गरज नाही आहे म्हटलं. काही गरज नाही आहे. तब्येत चांगली नाही आहे ना, बस आराम कर आता. कायले करतो? काही हे आहे काय जीवाच्या पलीकडे काम करणं? आणि कालही तू कायले आली? मी तुला तर पहिलेच म्हटलं होतं तुझ्याकडून होणार आहे काय म्हणून. तू म्हणे नाही, म्हणे मागं करेन म्हणे मी, म्हणे काम म्हणे. काही गरजच नव्हती ना वावरात आणि धावरात याची. तू यानं काय पूर्ण काय वावर होऊन गेलं काय व्हाले? काही गरज राहिले? आता घेतलं ना दुखणं करून म्हटलं. आणि काही नको हे करू. उतरू नको पलंगावरून. तू घे ते पांघरून घ्या आणि झोपली राह. मला विचारलं तर मी सांगून देईन. कर आराम कर तू. मी येतो जरासं तिकडून. काय मी तर राधिका म्हणजे नाश्त्याचं बनवलं काय, तर नाश्ता गिष्टा करून येतो मी. अहो पण घेऊन काही नाही, बस आराम कर चुपचाप. आराम कर, मी पाहतो. आणि मी बाबाला म्हणतो म्हणून पैसे द्या म्हणून, दवाखान्यात घेऊन जातो म्हणून तिला म्हणून. कर आराम कर तू. एवढं दुखून राहिलं तरी माझ्या बायकोले का मी काम करू देणार आहे काय? काम करून द्यायला त्याला काय? राधिका वहिनीला म्हटलं त्याला सवय आहे. ते किती काही जणांचं काम असलं ना तर करतेच म्हटलं त्या. तिला सवय आहे का पूनमले अशी कामं करायची? आता एवढे कामं करून तर ते बिमार तर होणारच आहे ना. मी पाहतो राधिका वहिनी नाश्त्याचं बनवलं असेल तर नाश्ता करून घेतो आणि बाबाला पैसे मागतो आणि दवाखान्यात नंबर लावून देतो. मग पहिलाच नंबर लागून जाते हिचा. मग मला पाहा लागते दवाखान्यात वेळ लागते काय? तर वावरात जा लागून ना मग अजून. बाबासोबत वावरात जा लागून आणि तर हिचा पटकनी हिला घेऊन जातो आणि दवाखान्यातून आणून घेतो. अरे देवा, पाय कसे दुखून राहिले. लस दुखून राहिले बाप्पा. पायात पूर्ण गोळे भरून गेले. आणि ते एवढं मोठं म्हटलं तुरीचं वजन. 1 किलो 2 किलो तूर म्हटलं कमरेला बांधून ठेवा लागलं दिवसभर. अशी कंबरही दुखून राहिली आणि पायही दुखून राहिले. आज तसं मन करून राहिलं का एका कामाला हात नाही लावू. पण काय करू आता? जर मी काम नाही केलं म्हटलं तर कोणाला चहाही नाही भेटणार आणि कोणाला पाणी नाही भेटणार ना कोणाला खायला भेटन. आता या पूनमची वाट पाहून राहिली तर ती नाही आली अजूनपर्यंत. चहा पाणी होऊन गेलं सगळीचं, नाश्ताही बनवून घेतला म्हटलं तर अजूनपर्यंत आली नाही किचनमध्ये. काय माहीत काय झालं काय? तर तिची तब्येतही बिघडली काय तर. मस्त तर किती पाय दुखून राहिले तिचे, तर दुखूनच राहिले असं. तिला तर सवय नाही आहे म्हणा एवढे कामं करायची. घरात असतं नाही करत ते जास्त कामं. भल्लो कळल्यासारखं लागून राहिलं बाप्पा. आणि हे कुठं चालले गेले? पियूची कुठे चालले गेले? ते नाश्त्याचं विचारतो म्हटलं, नाश्ता देऊन देतो त्याला, मग त्याचं मोकळं होऊन जाते. आणि मग पूनमला आवाज देतो आणि दोघी मिळून स्वयंपाकाची तयारी करतो. काय मी आजही मामाची नेते काय तर. जर आजही नेलं वावरात तर हे गोळे आले ना तर ते मोकळे होऊन जाते. मग दुसऱ्या दिवशी गेलं तर नाही तर मग म्हटलं आज काही गेले नाही का मग ते गोळे काही मोकळे होत नाही. मग चांगलेच दुखते म्हटलं पाय.
म्हणलं कसंच कसं लागून राहिलं पप्पा लागाले. अरे राधिका काय झालं? काय झालं? काय म्हणून राहिली होती? एकटीच बडबड करून राहिली. अहो एकटीने करून राहिली बडबड. म्हटलं नाश्ता नाही करत काय? नाश्त्याचा वेळ झाला ना, मग तुम्हाला ऑफिसला जायला टाईम होईल. म्हटलं नाश्ता करून घ्या, मग मी स्वयंपाकाची तयारी करतो आणि त्याच्यातूनच तुमचा डबाही बांधून देतो. काय माहिती आता वावरात जा लागते काय तर विचारायला आली होती तुम्हाला आणून देऊ का म्हणून नाश्त्याचं. राधिका काय झालं? काय झालं एवढं चेहरा उतरवाले? अरे ते तर अंगी गरम लागून राहिलं. नाही बुवा, आणखीन काही गरम नाही आहे, जरा असं सणसण लागून राहिलं. म्हटलं आता ते कसं, काल म्हटलं 4 वाजतापासून उठली, घरची कामं गिमं सगळे आटप पुटप करून म्हटलं वावरातही गेलो. त्याच्यात वावरात म्हटलं तूर लावली, त्या तुरीच्या यानं जास्त अंग भरून येऊन गेलं. आता हातपाय दुखून राहिले आणि तब्येतही बरोबर नाही लागून राहिली. आता सवय नाही आहे ना, लई दिवस झाले ना, सवय तुटून गेली त्याच्या यानं. असं बस बरं, तू पहिले बस इकडे ये. राधिका काय रे एवढी दगदग करतो? दगदग करायले रात्रभर म्हटलं मी तुला पाहून राहिलो होतो. किती कणारून राहिली होती तू. इकडची कड इकडे घे, इकडची कड इकडे घे. रातभर म्हटलं तू झोपली नाही बरोबर. आणि म्हटलं रात्री तुला माहिती नाही आहे, तू झोपीतच होती. म्हटलं तुझ्या पायाला बाम लावून दिला म्हटलं मी. बाम लावून दिला म्हटलं तेव्हा कुठं तू झोपली नाही तर म्हटलं मलेनी झोपू देऊन राहिली होती, नुसती कणारून राहिली होती. आणि नुसती इकडची कड तिकडची कड अशी करून राहिली होती. मग काय एवढी दगदग करतो? बाबाला सांगून द्यायला पाहिजे होतं ना. का नाही येत म्हणून. घराचंही काम वावराचंही काम, 2 काम होते काय? आणि ते पूनम तर दिसली नाही मला. मी तिकडूनच आलो हॉलमधून. तुलाच पाहून राहिलो होतो मी. तिकडे किचनमध्ये गेलो, मला दिसलं नाश्त्याचं बनवलं आणि मग तिला पाहिलं मी तर ते काही दिसली नाही. ती आली नाही का सकाळपासून तर तिकडे? तुला तिचं काम नव्हतं का हातभार लावायला जरासं? तिला माहीत नाही का आता वावरात गेलो होतो बाई, आजही जा लागते. काय माहीत आता बाबा काय म्हणते काय नाही तो. आणि नाही जमून राहिलं असेल तर बाबाला नाही म्हणून द्यावं. आणि ते पूनम महिने आली इकडे. काय माहित तिची तब्येत बरोबर नाही लागून राहिली काय तर. आता मामाजीचंही माहीत नाही मला आज जायचं म्हणते का नाही म्हणत. म्हटलं त्याला विचारून घेतो म्हटलं, तर ते सकाळपासून होतेच नाही. चहा पेले आणि चालले गेले बाहेर. म्हटलं ते येते तर विचारून घेतो त्याला का उद्या जा लागते का म्हणून वावरात. तर त्यानं काही म्हटलंच नाही आणि मी विचारलं नाही म्हणा त्याला जा लागते का नाही लागत. शांताईला विचारलं होतं तर ते म्हणे मला काही माहीत नाही म्हणे, काय म्हणते काय नाही तर म्हणे. मग म्हटलं जाऊ द्या म्हटलं. तर आता चहा पाणी केली, नाश्त्याचं बनवलं. आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करतो मी, तिचीच वाट पाहून राहिली पूनमची. म्हटलं ते येते ना तर स्वयंपाकाला भरून जातो म्हटलं, लवकर लवकर होऊन जाते. हे पाय राधिका, जीवाच्या पलीकडे काम नको करत जाऊ. जेवढं होते तेवढंच करत जाय. नाही होत तर स्पष्ट सांगून द्यायचं का मायाकडून नाही होत म्हणून. काही बोलता काय तुम्ही? कोणाला स्पष्ट सांगू? तुम्हाला सांगू? जर नाही बनवला तर तुम्हाला नाश्तानी भेटन, मामाजीला नाश्तानी भेटन, शांताईला नाश्तानी भेटन. चहा पाणी नाही भेटन कोणाला नाही म्हणून सांगा तुम्ही मला. बनवा तर लागनच. मामाजीला गोळ्या खा लागते बीपीच्या, त्याच्यासाठी सकाळीच नाश्ता पाहिजे त्याला. त्याच्या यानं फिक्रीनं म्हटलं मला नाश्ता बनवा लागते. तुम्हाला 10 वाजता ऑफिसला जा लागते. तुम्हालाही नाश्त्याचं द्या लागते, तुमचा टिफिन बनवा लागते. नाही कोणाला म्हणू मी, सगळे आपलेच आहे. नाही कोणाला म्हणून सांगा तुम्ही. मला किती विचार पडून जाते म्हटलं एखाद्या वेळेस. अरे वहिनी तुम्ही इथं बसले आहे काय? वहिनी मला नाश्त्याचं पाहिजे होतं ना. नाश्त्याचं पाहिजे होतं मला. नाश्त्याचं देऊन द्या ना, मी नाश्ता करून घेतो. मग मला बाहेर थोडंसं काम आहे. बरं थांबा आणून देतो. काहून रे? तुझी बायको कुठे गेली? तिला माग ना नाश्त्याचं बनवलं तिनं. तिला माग आणि घेऊन घे आणि करून घे नाश्ता. आता ते इथं बसले आहे, इथून उठून तुला नाश्ता त्याला येईन काय? म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या जागी बसाल तर ते सगळे जवळच जाईन काय नाश्ता त्यासाठी? दादा पूनमची तब्येत चांगली नाही आहे. म्हटलं तिचे लय हातपाय दुखून राहिले, तिच्याकडून उठणं निघून राहिलं आणि बसणं निघून राहिलं. मी तिला म्हटलं आराम कर म्हटलं तू. मग तिला 11 वाजता नेतो दवाखान्यात उघडल्यावर आणि म्हटलं नाश्ता करून घेतो म्हटलं. आणि मग तिकडे नंबर लावून देतो दवाखान्यात. कंपाऊंडर येऊन जाते की नाही. आणि बाबाला पैसे मागायचे होते, दवाखान्यात नेतो म्हटलं तिला. तिची तब्येत चांगली नाही लागून राहिली ना. अरे हो ना तिची नाही लागून राहिली चांगली राधिकाची. तिचे हातपाय दुखून राहिले. आता तिला सवय आहे का वावरात किवरात जायची. काल मोठ्यानं गेल्या आणि साऱ्या आकडून बसल्या. आता म्हटलं सारे हातपाय दुखून राहिले आणि कंबर दुखून राहिली. जाय आजच्या दिवस जाय आणि तू हातातच घेऊन घे नाश्ता. जाय, तुझ्या बायकोची तब्येत चांगली नाही तर ती राधिकाची म्हटलं तब्येत चांगली लागून राहिली. बनवल्या ना तिने नाश्ता, जाय हाताने घेऊन घे आणि खाऊन घे. हे असं राहते म्हटलं. मग नाश्ता मागायला आलो तर म्हणते हाताने घेऊन घे म्हणते. बायकोच्या समोर नाही तेव्हा म्हटलं तोंड खुलत नाही काही बोलायसाठी. आणि माया वेळेस तर म्हटलं बरोबर खुलते दादाचं तोंड खुलाले. आता नाश्ता मागितला तर काय गुन्हा करून दिला काय म्या? आता देऊ नाही शकत काय? बसलंच काय? इथं बसून काय होणार आहे काय? त्याचे काय पाय चांगले होऊन जाईल काय? पाय दुखून राहिले, हातपाय दुखून राहिले तर दादाही नाही का कधी जास्तच करून घेते, जास्त करायला. कधी असं वाटते का त्याला बायकोची काही फिकरच नाही काय? कधी एवढा कपस रे बस मार येवल पाडते. राधिका तू थांब, माझ्यासाठी म्हटलं मी गोळ्या आणल्या होत्या. हातपाय दुखाच्या गोळ्या आणल्या होत्या. थांब मी तुला देऊन देतो, तू गोळ्या खाऊन घे. तुला म्हटलं बातच आराम लागते म्हटलं. त्या दिवशी मी खाल्ल्या होत्या ना तर मलाही बातच आराम लागला होता. खातं काय देऊ काय? द्या ना खाऊन घेतो मी. कमीत कमी हातपाय दुखणं तरी कमी होईल जरासं. अरे बाबा आले वाटते. बाबाले म्हणतो मी तब्येत काही बरोबर नाही म्हणून त्याच्या. आज वावरात जाते का नाही जात विचारून घेतो ना बाबाले. म्हणजे नाही म्हणून का हो म्हणते तर काय माहित. हो म्हणून तर मग त्याचं मन आहे का नाही आहे तर दोघीचंही चाले. तिची पूनमची तब्येत बरोबर नाही आहे म्हणते आणि राधिकाची नाही वाटून राहिली.
बाबा काय झालं रे पिंट्या? काऊन ऑफिसला येऊन चालला काय तू? हां, नाश्ता गिष्टा झाला काय तुया? ऑफिसला चाललं जाय ना आता, उशीर होऊन राहिला ना. का सुटीगिटी आहे? नाही बाबा, सुटीगिटी नाही आहे, बस जाणारच होतो, तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. मी म्हणून राहिलो का म्हटलं आजही जा लागते का वावरात? आजही चालले का सगळेचे सगळे? ते राधिका विचारून राहिली होती आणि तुम्हाला विचारतो केलं ती ना, आणि तुम्ही चहा पेले म्हणते आणि तुम्ही चालले गेले, ते विसरून गेली. म्हणजे डबे गिबे बनवा लागेल की नाही, त्याच्याने विचारून राहिली होती ते. वावरात काय? नाही वावरात नाही नेत आज. आज कोणालाच नाही नेत म्हटलं, घरच्या लोकले कोणालाच नाही नेत. बाहेरच्या बाया सांगितल्या. ते आहे नाही का आपले बाबूराव काकाजी, त्याच्याकडे बाया होत्या, चांगल्या बाया आहे 15 जणी. तर म्हटलं ते निंदन करून राहिले, कारण की त्यानं पहिल्याच पॉयरवर पेरली की नाही, पयाटी पेरली ते ना, आता त्याची मस्त निघाले म्हटलं, 2-2 पाण्याचे मस्त झाड निघाले आता. तर ते म्हणे मी निंदून टाकतो म्हणे. तर मी म्हटलं तुमचं एक दिवस निंदन थांबून द्या म्हटलं, आणि म्हटलं मला देऊन द्या म्हटलं बाया. मग टोपणं होऊन जाते, मग तुम्ही म्हटलं निंदन चालू करून द्या तुमचं. तर म्हणे ठीक आहे म्हणे, घेऊन घ्या म्हणे. तर त्याच्या ह्याच्यातल्या पूर्णच्या पूर्ण 15 बाया म्हटलं आपल्या वावरातच आहे, फक्त अंकुशले नेईन मी, बाकी कोणालाच नेत नाही. आणि नेऊन काही फायदा नाही आहे रे बाबू, निरं डोक्याला ताप आहे म्हटलं. आणि त्याच्यात म्हटलं तुम्ही माय नीच ते तमाशे करते वावरात, तमाशे करायला. कालही तिनं तमाशेच केले. तिच्याच फिराकमध्ये होतो म्हटलं मी. तिच्याच फिराकमध्ये होते, आज दिसली नाही. ते सकाळपासून नाही दिसली, चहाच्या वेळेसही नाही दिसली, आणि काय म्हणते तर आताही नाही दिसली नाश्ता करायच्या वेळेस. कुठे गेली का? हाय का निघाली अजून बाहेर? नाही बाबा, आईचं तर मला काही माहीत नाही, आई मला दिसलीच नाही सकाळपासून. पण काय झालं काय केलं आईनं? अरे नुसतं पागल्यासारख्या गोष्टी करून राहिली, कोईची काही बोलते. सारं बियाणं उघडं टाकून दिलं, 12 महिन्याचं पीक आहे म्हटलं. आणि त्याचा इल्जाम लावून राहिली वहिनीवर, शांता वहिनीवर लावून राहिली त्याचा इल्जाम. ते तिनं भडकवलं, कईचं कैशक घेऊन राहिली. काय काय बाबा, कई बोलून राहिले? मॅट झाली काय? मॅट झाली का म्हटलं? कोईची काही बोलत राहते, दिमाग नसल्यासारखी. लेकरीपेक्षा बत्तर झाला का तिचा दिमाग? कोणाला काही बोलत राहते? अरे लेक्चरापेक्षा म्हटलं बत्तर नाही झाला तिचा दिमाग, ते जास्त चालून राहिली की नाही, तर तो म्हटलं हँग झाला म्हटलं तिचा दिमाग म्हटलं. मग बाबा शांताईले असं माहीत पडलं असन तर शांताईले किती वाईट वाटलं असन. आई कोशीच आहे, कसा विचार करते काय मी, तिला दिमागच काही बाईन तर. अरे मी सांगितलंच कुठं, सांगितलं नाही. इकडे म्हटलं एका इकडेच भांडणं झाले आमचे काल वावरातच, 2-2 गोष्टी झाल्या म्हटलं. मला हातही उचला लागला म्हटलं तुझ्या आईवर म्हटलं. मानूनच नाही राहिली होती, कुकरच्या कुकडेच बडबड करून राहिली होती. काय बाबा, मारलं का तुम्ही आईले? अरे तर काय करू, ज्या माय बहीण भलं डोकं पागल केलं तिनं, लय पागल केलं मले. कोणती काय मग चोडेली झाली तिच्या अंगावर, का काय झाली, का मॅट झाली, मला तर काही समजूनच नाही राहिलं. कधी कधी तर मन करते एखाद्या पागलखान्यात टाकाव तिले, 2-4 छाटं देऊन या ना तिले चांगले. बाबा मला ना वाटलंच होतं, आई म्हटलं आयने फायण्यावरून म्हटलं मोठ्याईला काही ना काही बोलतच राहते. काय करावं आईचं काही समजून नाही राहिलं. मग काय आता आई आलीच नाही इकडे आहे ना, मग आईला घेऊन जाता काय तुम्ही वावरात? नाही आता नाही घेऊन जात, आता तिला बिलकुलही नाही घेऊन जात म्हटलं वावरात. तिला नेऊन काही फायदा नाही आहे. कामाची ना धामाची ते, उलट म्हटलं 17 गोष्टी करते. त्या दिवशी नेलं म्हटलं तर जाणून बसून पडून गेली. मलाही पाडलं आणि तेही पडली, आणि सारं म्हटलं कामही म्हटलं अंगावर. एक काम नाही करू लागली मले, आणि मला म्हटलं ह्या वावरातून त्या वावरात जाऊन दिलं. त्या दिवशी म्हटलं मला अडवून ठेवलं, आणि काल नेलं तर काल म्हटलं पूर्ण बियाणं उघडं टाकलं तिनं. असं वाटतं कोणती दुश्मनींना सोय काय मुई. दुश्मनींद्र आले स्वतःच्या वावरातलं तिला समजत नाही. मॅट झाल्यासारखी करून राहिली ते झाली पागल. ते झाली पागल म्हटलं. आता तिला जराशी पाहिजे विश्रांती. विश्रांती पाहिजे तिला, विश्रांती घ्यासाठी पाठवतो ना आता. विश्रांती घ्यासाठी कुठे बाबा, कुठे पाठवून राहिले आईले? ते तर कुठं जात नाही. म्या म्हटलं तिच्या भावाला फोन लावला होता दिलीपले. येऊन राहिला तो तिला न्यायालय. म्या म्हटलं तू तिला घेऊन जाय म्हटलं, आणि जराशी आराम करायला लाव म्हटलं तिथं म्हटलं. तिथं 2-2 भावजाच्या हाताखाली राहीन ना, तर जराशी अक्कल येईन तिले. इथं मोठी करते ते, आता तिथं माहीत पडन. आणि म्हटलं ठेव म्हटलं चांगली आराम होईपर्यंत. तर म्हणे काय झालं म्हणे बापू, म्हणे काय झालं करून राहिला होता. म्हटलं काहीच नाही झालं म्हटलं, तिला ने म्हटलं तिला आरामाची गरज आहे म्हटलं, ते पडली म्हटलं वावरात म्हटलं. असं लावून दिलं म्या, तर ते येऊन राहिला. त्याला असं सांगितलं असतं का अशी करून राहिली तर थोई नसता आला. थोई महान तो ऐदी आहे म्हटलं बहिणीसारखा. पण बाबा आईला सांगितलं का तुम्ही का मामा येऊन राहिले म्हणून? आईला सांगून द्यायला पाहिजे होतं ना. नाही तर मग मामा घ्यायला या ना, आई जाते का नाही जात, अशी किशी नाही जात. आता तर तिला लोटू हाकालतो म्हटलं मी, लोटू हाकालतो तिले. लय झालं, लय बर्दाश्त केलं रे मी, लय बर्दाश्त करून राहिलो. घरात राहते तर सुनेसोबत काही चांगली राहत नाही. आपण घरात लक्ष देईन का बाहेर लक्ष देईन? ह्या कावाच्या पै म्हटलं तिला वावरात घेऊन चाललो होतो, तर वावरातही तशाच धिंगाणे केले तिनं. मला तिचं काही समजूनच नाही राहिलं. मी म्हटलं समज तिच्या पलीकडे आहे. माझ्या डोक्याला इथे नाव नाही पटून राहिली. रोज तमाशे झाल्यापेक्षा, लोकांना पाहिल्यापेक्षा तिला करू दे आराम. मला चैन घेऊ दे थोडे दिवस, आणि तिला करू दे म्हटलं, तुम्हाला सुख शांती भेटते. तसंही तिचं घरात राहून काही फायदा नाही आहे ना. ते घरात राहतेच कुठं ते घरात राहते काय? दिवस नाही निघाला का याचं घरी बस, त्याच्या घरी बस. वावरात नेलं का मला त्रास देते, घरात राहिली का सुनेले त्रास देते. मग काय करतो तू यायचं सांग? बरं बाबा, मी तर चाललो ऑफिसमध्ये, मला होऊन राहिला उशीर आता. तुम्ही पहा काय करता काय नाही. तो मग बाय सांगितलं का वावरात? बाय सांगितलं असं तर मग बाईच्या यानं लवकर जा लागेल ना.
दुपारी सांगितलं का 11 वाजतापासून? हो हो बाई, आता 2 जागीच्या करून राहिल्या ना, निंदाले ते 11 वाजताच चालल्या, 11 ते 6. आणि काय म्हणते तर सकाळी म्हणे 6 ते म्हणे 10 म्हणे दुसऱ्याच्या वावरात चाललो म्हणे आम्ही फुली लावासाठी म्हणे. मग मी म्हटलं 11 वाजतापासून आपल्या इकडे म्हटलं, तर म्हणे हो म्हणे. तर आता 11 वाजता जाईन मी, 11 वाजता जातो मजुराला घेऊन आणि नंक्याला घेऊन जातो. बरं बरं बाबा, पहा कसं काय करतात. मी जातो आता, निघतो आता. आई राहिली असती तर तिच्यासोबत बोललो असतो 2 शब्द, काय झालं काय नाही, काऊन अशी करून राहिली. तर पण आहे नाही ते घरात, आहे का नाही आहे काय माहीत. पण मला उशीर होऊन राहिला आता, तिकडे असं खोलीमध्ये, तर तिकडे जाण्यात म्हटलं अजून उशीर होऊन जाईल मला ऑफिसला झाले. आता बाबा मी निघतो. आणि पहा आता तुम्ही बरं बरं जाय, तू विचार नको करू, मी सगळं सांभाळून घेतो, तू जाय. नमस्कार बापूजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. का रे एवढा उशीर लावला? किती वेळची वाट पाहून राहिलो, तुला कालच फोन लावला होता, तर तू आता येऊन राहिला. म्या म्हटलं तर तू कालच येतं म्हटलं, तिला न्यायालय म्हटलं मंदाले. बापू एकदम फोन लावल्यावर येणं होते काय? याचाही ताल जोड लावा लागते ना. ताल जोड लावला ना लोक ह्यासाठी. काय झालं, तर बाईची तब्येत खराब झाली काय? ताईची तब्येत खराब झाली का म्हटलं? काय झालं ताईले, म्हणता ताईले? तब्येत खराब झाली तिची, लय तब्येत खराब झाली, मॅट झाली, ते तिला दवाखान्यात भरती करावं लागते, पागलखान्यात. मला समजलं नाही बापू तुम्ही काय म्हणून राहिले. तर तुम्ही तर मला फोनवर सांगितलं का त्याची तब्येत खराब आहे म्हणे, म्हणून म्हटलं मी गडबडीत आलो. गडबडीत आला याले गडबड म्हणते काय? काल फोन लावला, 5 वाजतापासून फोन लावला तुले, 5 वाजतापासून ते रात्र पूर्ण गेली. या दिवसही निघाला, आता म्हटलं 11 वाजत येऊन राहिले आणि तू आता येऊन राहिला. मलाही म्हटलं वावरात जायचं आहे. माझ्या वावरात बाया घे आहे ना पेरणं करासाठी, मी तुझी वाटच पाहून राहिलो. आता येशील मग येशील, आता येशील मग येशील. काय झालं बापू, थांबून गेलो असतो ना मी, तसं मी सांगून आलो. सांगून आलो मी, म्हटलं मी थांबत म्हटलं रात्रभर म्हटलं ताईच्या इथं म्हटलं, तसं कुठं झाले भेटते. थांबन म्हटलं, मग म्हटलं ताईला घेऊन येऊन जाईन म्हटलं, मी सांगून आलो. तुम्ही कायले थांबले माझ्यासाठी? तुम्हाला पेरणं होतं तर तुम्ही जा लागत होतं ना, जावं लागत होतं. थांबशील रात्रभर थांबशील ना? काही नाही म्हटलं, नंतर कधी येशील तर लागून तर 8 दिवस राहायचो. पण सध्या म्हटलं, सध्या तुझ्या बहिणीला घे आणि तू जाय. सध्या तुझ्या बहिणीला घेऊन जाय म्हटलं, तू अर्जंटमध्ये. थांबा गिंबाचा काही किलास नाही आहे. बापू काही झालं काय? काही झालं काय तुमच्या हातून ताईत म्हटलं? मध्ये काही बरोबर नाही दिसून राहिलं. भांडे झालं काय तुमचे? आता ह्या वयात चांगलं वाटते का बापू भांडे करायला म्हटलं? आणि आम्ही तुमच्यापेक्षा लहान, आम्ही काय करणार आहे? आता आम्ही तर तुमची सुलाई नाही करू शकत. कुठे गेली तर ताई, कुठे गेली तर? म्हणजे ताईसोबत बोलायचं होतं. कुठं जाणार आहे ते? डोकसं खाली म्हटलं, इथंच आहे ते डोकसं खाली, कुठं नाही जात ते. मंदा मंदा इकडे ये. दिलीप, अबे दिलीप कसा काय आला रे तू? माय बाई, किती दिवस झाले रे, किती दिवस झाले. तुला पाहिलं नाही. तुम्ही ते एखादा चक्करही मारत नाही रे बहिणीच्या इथं, कशी आहे कशी नाही. किती दिवस झाले. लेकरं गिकरं कसे आहे रे? लेकरं गिकरं कसे आहे? बाकी तो लायना कसा आहे? लायना कसा आहे म्हटलं? सुरेश कसा आहे? चांगला आहे ना ताई, सगळंच चांगलं आहे. लेकरही चांगले आहे, सुरेशही चांगला आहे, त्याची बायको चांगली आहे, घरची चांगली आहे, आई चांगली आहे, सगळं चांगलं आहे. तुमचं काय झालं तर हे सांगा मला पहिले, आम्ही सगळं चांगलं आहे म्हटलं. आणि ताई किती रोड झाली तू, पहिल्यासारखी हालत नाही राहिली म्हटलं तू. झटकूनच गेली तू तर, पूर्णीची पूर्णी. काय झटकून गेली? अरे डब्बलनं वाढली ते, डब्बलनं टिबलनं वाढली म्हटलं. झटकल्यासारखी दिसून राहिली काय तुले? ते डोळ्यात मोतीबिंदू झाला वाटते. आता काय सांगू तुले, लय लय विचार आहे रे, लय विचार आहे. आपल्या घरातच म्हटलं आपण पाहुण्यासारखं राहतो. बोलायला धाकात या लागते, चालायला धाकात या लागते, खायला धाकात या लागते म्हटलं. आपल्या घरातच आपण परक्यासारखं राहून राहिलो, अशी गत झाली आता. मी काय सांगू तुले, माझ्या घरचा धिंगाणा लय बेकार ताल आहे म्हटलं. हो का ताई? मला काल बापून फोन केला होता, म्हणे ताईची तब्येत म्हणे बरोबर नाही म्हणे, मंदा ताईची म्हणे, तर तू ये म्हणे तिला भेटायला म्हणे, आणि तिला घेऊनही जा म्हणे 2-3 दिवसासाठी म्हणे. काय असा फोन केला होता ये ना? पण मला तर काही नाही झालं मला. जरासे पाय गे दुखून राहिले. एवढी काही तब्येत खराब नव्हती. काय बा तुम्ही असा फोन केला होता का याले? कायले बोलवलं याले एवढ्या अर्जंटमध्ये? आणि मला धाडून राहिले तुम्ही 2-3 दिवसासाठी? कायले पण काम आहे ना इथं, पेरणं गिरणं व्हायचं आहे, कायले धाडा लागते तिथं? घरात एवढे मोठे कामं असून जाईन मी, पण सध्या जात नंतर जाईन 2 दिवसासाठी आणि येऊन जाईन. नाही 2-3 दिवसासाठी नाही चाला गत, ते तर मला याले बोलवायचं होतं. असं म्हटलं असतं नाही आले का 2-4 महिन्यासाठी तुझ्या बहिणीला बोलवून घेऊन जाय म्हणून, तर म्हटलं ह्या आला नसता म्हटलं तुला घ्याले, म्हणून म्हटलं त्याला 2-3 दिवसाचं म्हटलं तर आला तो. 1 दिवस इथं राहतो म्हणे, मग नंतर तुला घेऊन जातो म्हणे. पण राहायचा काही विचार नाही आता. आता तू राहू नको, हे हिचं डोकं जास्त चालून राहिलं, हिला घेऊन जाय घरी. हिला घेऊन जाय आणि ठेव हिला चांगलं. 2-4 महिने ठेव, त्याच्यानंतर मग जेव्हा हिचं डोकं बरोबर जागेवर येऊन जाईल तेव्हा पाठवून देतो हिला. पण बापू झालं तरी काय, तुम्ही सांगा तर खरी. झालं तरी काय? तुम्ही सांगा नाही तर आम्हाला माहीत कसं होईल काय झालं काय नाही. त्याची काही गलती आहे काय? अरे गलती कोणती गलती नाही आहे तिची, हे सांग फक्त. कोणती गलती नाही आहे म्हटलं? साऱ्या गावाच्या गलत्या करते तुझी बहीण. भोगा आले लागते आमच्या डोक्यावर म्हटलं, ताण पडते. जाऊ दे. जर माझा मोठा भासरा घिसरा राहिला असता ना,
तर त्याला म्हटलं असतं त्याला म्हटलं असतं, पण तुला बोलून काय फायदा आहे? हां, तू राहायला म्हटलं माझ्यापेक्षा लहान. हां, पण तरी तुला सांगतो, सध्या म्हटलं त्या बहिणीला घेऊन जाय, घेऊन जाय आणि तिच्या आईजवळ ठेव तिले जराशी, आणि भावसाची हाताखाली ठेव, आणि 2-4 महिन्यात मग नंतर पाठवजो. आणि तू जर इले घेऊन नाही गेला तर म्हटलं मी इले आणून सोडतो, आणि मग घ्यायला येणारच नाही म्हटलं. त्याच्यानं तू आताच निर्णय घे, इले घेऊन जातं का मी सोडू मग उद्या आणून इले. कसं करू हो बाप्पू तुम्ही तुम्हाला एकदम विचारतच पाडून टाकलं, विचारत पाडाले. बरं बरं घेऊन जातो ना, मी तर इले घेऊन जातो ना. काय रे दिलीप, ते म्हणून राहिले का घेऊन जा, आणि तू म्हणता का हो घेऊन जातो. हां, हे कोणती गोष्ट झाली काय? मी कायले जाईन माझ्या घरून म्हटलं, हे मी की काही जात नाही. हां, मी नाही जात म्हटलं, कायले जाऊ मी? हां, एवढ्या दिवसासाठी 3-4 महिन्यासाठी असं काय केलं म्या? हां, काय केलं म्या 3-4 महिन्यासाठी मला झाले म्हणून राहिले तुम्ही? आता फालतूच माझं तोंड काही खराब करू नका. हे पाय दिलीप, माझं डोकं खराब झाल्यापेक्षा इले घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून. हां, नाहीतर वाद जर वाढला तिला म्हटलं जन्मभर तिथंच ठेवन मी. या घरात तिला म्हटलं आणनच नाही, बिलकुलही नाही आणन. काय झालं ते, काय झालं? हां, काय झालं असं एवढ्या रागात? तर म्हटलं बापूले मी कधीच नाही पाहिलं. हां, आणि एवढ्या अर्जंटमध्ये ते काल तिने फोन केला, कालच म्हणे म्हणे मी म्हटलं नाही, म्हटलं काल काही मला जमत नव्हतं. आणि म्हटलं मी आज आलो, तर आजही म्हणे एवढा लेट झाला का म्हणे, तू म्हणे लवकर घेऊन जाय म्हणे. असं काय झालं, असं काय केलं होतं इथे? अरे काहीच तर नाही केलं म्या, काय करणार आहे मी? काहीच नाही केलं. काऊन असे करून राहिले काय मी मॅट झाल्यासारखे? हां, मी काय म्हणतो ताई, आपण नाही काय नाश्ता गिष्टा करू, हां जेवण घेऊन करू, आणि चल तू घरी. सध्या म्हटलं बाप्पूचा दिमाग लय खराब आहे. हां, लय गरम दिसून राहिले ते, फालतूच म्हटलं गोष्ट वाढवण्यापेक्षा चल तू, मग आपण बोलून सवरून म्हटलं 1-2 दिवसात त्याचं दिमाग थंड होऊन जाते, मग मी सोडून देईन तुला आणून. हां, आता सध्या चल, त्याने एवढ्यानं बोलावलं म्हटलं तर काही ना काही त्याने विचारच केला असं. हां, फालतूच म्हटलं तू त्याच्यासोबत बहसबाजी करशील आणि गोष्ट वाढून जाईल, हातातून गोष्ट निघून जाईल. मग तू चल माझ्यासोबत, तू विचार नको करू आता. 2-4 दिवस झाले की मग मी त्याला फोन लावून, हां त्यालाच त्याची गलती म्हणून माहीत होईल. हां, ऐसा असून त्याला त्याच्या गलतीचा, आणि मग म्हटलं ते स्वतःच येते तुला आली पाय. हां, आणि तू चल आता बापूचा दिमाग काही मला बरोबर दिसून नाही राहिला. हां, चल जेव्हा घेवायचं आहे तर जेवण घेऊन कर, घे 2-3 साड्या आणि चल. अरे पण दिलीप, अरे काहीच गलती नाही येणार आहे मुई. हां, मला हाकलल्यासारखे करून राहिले नाही माझ्याच घरातून. हे पाय ताई, जर म्हटलं नेहमीच राहिलं असतं तुझं असं, तर मी काही बोललोही नसतो. हां, पहिल्यांदा म्हटलं बापूला एवढ्या रागात पाहिलं मी पहिल्यांदा, आणि असे बोलले ते माझ्यासोबत. नाही तर म्हटलं ते कधीच असे बोलत नाही. मी थांबायचं म्हटलं त्याइले तर म्हणे नको थांबू म्हणे, घेऊन जाय म्हणे. असे कधीच नाही बोलले ते. एवढे दिवस झाले म्हटलं मी पाहून राहिलो त्याइले. आता 30 वर्ष होऊन राहिले, 30-32 वर्ष होऊन राहिले, तर म्हटलं ते कधीच असे बोलले नाही. आणि आताच कोण असे बोलले ते? हां, त्याला लय राग आहे म्हटलं, लय राग आहे. तू चल पटकन तयारी कर. हां, जेवण करू आणि निघून जाऊ. मला भूक लागली आता. मी म्हटलं चहा पिऊनच निघालो होतो. बाप रे, चिंतेच्या बाबांना तर म्हटलं मला बेकारच फसवून टाकलं, बेकार फसवासाठी. हां, आता जर नाही गेली ना तर हे लयच मोठे तमाशे करण, गल्लीच भरवून म्हटलं, नाही तर गाव भरवून पूर्ण. ह्या म्हणून राहिला दीपक, तेच बरोबर आहे. जातो 1-2 दिवस राहीन आणि मग येऊन जाईन. हां, 1-2 दिवस राहून येऊन जाईन, नाही तर त्याला बोलवून म्हटलं घ्यासाठी. आणि लेकरही नाही आहे म्हटलं. हां, तो पियुशी चालला गेला असं ऑफिसमध्ये, त्याला म्हटलं असतं काही ना काही. हां, काहून असे करून राहिले तर काय भरलाय त्याच्या दिमागात आणि काय नाही, देवच जाणे बापा. हां, बरं दिलीप, चल बरं, चल तिकडे रूममध्ये चल, मी तिथंच जेवायचं बोलावतो म्हटलं. त्या राधिकाच्या हातानं जेवण करू आणि मग जाऊ. हां, पण जास्त दिवस कमी राहणार नाही. हां, 1-2 दिवस फक्त, मग तुझी जिम्मेदारी म्हटलं. यायला फोन लावायची आणि बोलवायची. हां, अहो ताई, त्याचा दिमाग थंड होईपर्यंत तर चाल. एक वेळा थंड झाला माणसाचा दिमाग का बरोबर जागेवर येते मग. हां, राग लय भरला म्हटलं तुझ्याविषयी त्याच्या मनात, जरासा थंड होऊन जाते दिमाग, मग स्वतःच म्हटलं येते तुला घ्यायला पाय नाही तर. बरं चल जेवण करून घेऊ. मग राधिकाला बोलवू. हां, आणि तिलाच म्हणतो 2-3 साड्या म्हणून प्रेस करून दे म्हणा. हां, बॅग गीत भरतो. चल तशी म्हटलं लय दिवस झाले, आईलाही नाही भेटली मी. हां, आणि त्यालाही नाही भेटली, सुरेशलाही नाही भेटली, लेकरही पाहायला नाही भेटले म्हटलं. चल कोणत्या ना कोणत्या निमित्तानं म्हटलं घरी जाणं तरी होऊन जाईल मग. हो ना, म्हणून राहिलो तुले. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट करून. आणि आज आहे म्हटलं जे आपले सबस्क्रायबर आहे वाडेकर ताई, यांची मुलगी कल्याणी वाडेकर, वडदगाव, संभाजीनगर, हिचा आज वाढदिवस. हिला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हिचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता इथंच आपण आपल्या व्हिडिओला विराम देऊ. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.